नमस्कार, मी अर्चना आरते। आज मी तुम्हाला दाखवते कोलंबीचं भुजणं। सुरू करूया। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि तेल घ्यायचं आहे। भुजणं म्हटलं की तेल थोडंसं जास्त, त्याला असं छानपैकी तवंग यायला लागतो। आपण यात ठेचलेला लसूण घालणार आहोत, त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी कोथिंबीर। हे परतून घ्यायचं थोडंसं। आता आपण ह्याच्यामध्ये घेतोय बटाटी। बटाटी आपण सालं काढलेली आहेत, पाण्यात टाकलेले आहेत, पण अशी गोल गोल चकत्या केलेल्या आहेत। थोडेसे बटाटे घ्यायचे। त्यानंतर आपण इथे वाटण घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण ह्याचं वाटण आहे, ते घालणार आहोत। त्यानंतर मिक्स मसाला आणि आपण इथे कोलंब्या घेतलेल्या आहेत आणि त्याची डोकी आपण उडवलेली आहेत आणि बाकी आपण स्किन सकटच घेतलेलं आहे, ते घालायचं आहे आणि थोडंसं पाणी। आणि आता हे छान असं शिजेपर्यंत, म्हणजे बटाटा आणि कोलंबी शिजेपर्यंत आपल्याला हे मोठ्या गॅसवरतीच ठेवायचं आहे। आता आपण झाकण लावूया। छान उकळी आलेली आहे, पण ते शिजलेलं नाही अजूनपर्यंत। पण आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 कोकमं टाकायचे। आणि आता काय करायचं आपल्याला, आता झाकण ठेवायचं नाही आहे, असंच आपल्याला शिजून द्यायचं आहे। शिजलेलं आहे, म्हणजे बटाट पण शिजलेलं आहे आणि कोलंबी पण शिजलेली आहे। आपण आता गॅस बंद करूया, प्लेटिंग करून घेऊया। ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर, गरमागरम भुजणं तयार आहे। आणि ह्याच्याबरोबर जर तुम्हाला गरमागरम भात मिळाला तर मजाच आहे ना। तर तुम्ही काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।